हरिपाठ अभंग 11 भाग पहिला। हरि उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे। तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी। हरि उच्चारण मंत्र हा आगाध, पळे भूतबाध भेने तेथे। ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा। या हरिपाठामधून आपण भक्तिभावाचे किंवा नामस्मरणाचे अनेक उदाहरण, दृष्टांत आणि काय काय साध्य होतं त्याचं फलित हे सर्व माऊलींनी आपल्याला सांगितलं, आपण ऐकलं, आपण श्रवण केलं। परंतु हे पाप म्हणजे काय किंवा ह्या पापाचा नाश कसा करावा या संबंधी जर आपल्याला हरिपाठामधून माहिती भेटली तर ती माहिती आजच्या काळामध्ये आपल्याला खूप उपयोगाला पडेल। कारण सध्या लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारे पाप करत चाललेत। काही जणांच्या लेखी ते पाप नसून ह्या आजच्या काळातलं, ह्या कलियुगातलं एक जीवनच आहे। तर काही जण अपरिहार्यतेमुळं करतात, काही जण त्याला संगतीचा नाद किंवा संगतीमुळं लागलेली सवय असं म्हणून धकवून नेतात। तर काही जण याच्यानं काहीच फरक पडत नसतो, इतर अनेक लोक पाप करतात म्हणून त्याचं समर्थन देखील करतात। परंतु पाप हे शेवटी पापच असतं। हरि उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे। जर आपण हरीचं नामस्मरण करत राहिलोत आणि हरीचा उच्चार जर आपण कंटिन्यू सतत आपल्या आयुष्यामध्ये करत राहिलोत, परंतु त्या उच्चारामध्ये भक्तिभाव असला पाहिजे। भक्तिभावाखेरीज जर आपण नामस्मरण करत असू तर त्याचा म्हणावा तसा फायदा होणार नाही। नामस्मरणाचा फायदा हा निश्चितच होतो। जर तुम्ही नामस्मरण करत राहिलात त्याचा फायदा तुम्हाला काही ना काही होणारच। परंतु जर ते भक्तिभावातून आलं तर त्याचं पूर्ण 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। जसे की एखादं कार्य करण्यासाठी जर काही क्रिया करायची असेल, परंतु ते कार्य मनातून जरी नाही केली आणि ती क्रिया केली तर ते कार्य पूर्ण होईल। फक्त एक आहे की ते म्हणावं तसं होणार नाही। 100% त्याच्यामध्ये त्या गोष्टी, ते गुण, ते स्वरूप त्यात दिसणार नाही। हरि उच्चारणी अनंत पापराशी म्हणजे अनंत पाप नाश होतात जर हरीचा आपण उच्चारण केलं, आपल्या मनामध्ये जर हरीचा भाव आणला आणि त्या परमेश्वराला, ईश्वराला जर आठवलं तर हे सर्व पाप नष्ट होतील। जातील लयासी क्षण मात्रे, एका क्षणामध्ये हे सर्व पाप निघून जातील, त्यांचा लय होईल, नाश होऊन जाईल। एवढं ताकद ह्या हरीच्या उच्चारणामध्ये आहे। परंतु तिथं आपला भक्तिभाव असला पाहिजे। जर आपला भक्तिभाव त्या देवाप्रती, हरिप्रती असेल तर मात्र ह्या कोणत्याच अशक्य वाटणाऱ्या गोष्टी अशक्य न राहता त्या केव्हा शक्य होऊन जातील हे आपल्याला समजणार नाही। तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी। माऊली आपल्याला दृष्टांत देताना काय सांगतात तर ज्या ठिकाणी समजा वाळलेलं गवत वगैरे असेल, गवताच्या पेंढ्या, कडबा वगैरे असेल, आणि जर त्या ठिकाणी तशा जागेवर एक छोटं आगीची ठिणगी जरी पडली, बारीक जरी त्याचा अंगार पडला, तरी देखील एक मोठी अग्नी तिथं प्रज्वलित होऊ शकते। तसंच हरीचं नाम जरी आपल्याला छोटंसं वाटलं तरी देखील त्या छोट्या अग्नीच्या ठिणगी जर मोठा वणवा पेटू शकते। तर छोटं हरीचं नाम जर आपण चांगल्या रीतीनं स्मरण केलं, जप केला, तर ते देखील आपल्याला मोठ्यात मोठं काम करून जातो, आयुष्याला चांगली दिशा देऊन जातो, हे पाप नष्ट करून जातो। अशा प्रकारे माऊलींनी आपल्याला या गोष्टी सांगितल्यात। कारण पापकर्माचं फळ हे दुःखामध्येच असतं। भले एखादा चोर चोरी करत असेल तरी त्याच्या मनाला जर माहीत असतं की ते पैसातून किंवा जर धन जमवलंय ते चोरीचं आहे, ते कर्म हे निषिद्ध कर्म आहे। त्या धनाचा लाभ जरी घेत गेला तो तरी देखील तशा पैशामधून शांती, समाधान लाभत नाही। आणि जर समजा सर्व गोष्टी त्याला वाटल्याच आणि जर तो पकडला गेला तर शिक्षा होणं, अपमान होणं ह्या गोष्टी तर वेगळ्याच। म्हणून जर मनुष्याने काम आणि क्रोध ह्या गोष्टीवर जर व्यवस्थित विचार केला तर पापवृत्ती नाहीशी होईल। कारण मुळात पापवृत्तीचा उगमच काम आणि क्रोधापासून होतो। म्हणून जर
मन आपलं स्वच्छ ठेवून जर हरीचं नामस्मरण केलं तर अशा प्रकारे मन कलुषित होणार नाही. म्हणून हरीचं नामस्मरण करताना हृदयामध्ये भक्तीचा भाव असला पाहिजे. आणि जर भक्तीचा उदय झाला तर देव मात्र आपल्याला निश्चित प्रसन्न झाल्यापासून राहणार नाही. जय जय रामकृष्ण हरी.